कामोठे सेक्टर 8 येथे ओम शिवशंकर सेवा मंडळाच्या वतीने श्री गणेश व श्री दत्तप्रभू प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याला कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष तसेच श्री साई देवस्थान वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील, महंत आबानंदगिरी महाराज, सुभाष महाराज घाडगे आदी मान्यवर तसेच मंदिराचे व्यवस्थापक आणि नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी महंत आबानंदगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली। तसेच रविशेठ पाटील यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली। यावेळी रविशेठ पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मंडळाचे आभार व्यक्त केले। गणरायांचे प्राणप्रतिष्ठा त्याचप्रमाणे दत्तात्रयांच्या प्राणप्रतिष्ठा या दोन मूर्तींची स्थापना माझ्या मनात, आपल्या मनात, सर्वांच्या मनात ज्यांचं आदराचं स्थान आहे असे जे आमचे महाराज आहेत आबानंद महाराज यांच्या हस्ते हे कार्यक्रम पुण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्यांच्या हस्ते मला सन्मानित केलं आणि त्यांना सन्मानित करण्याचा मौका मला तुम्ही दिला। फार फार आनंद झाला। भरून आले वरच्यावर बोलायचं, हे जिभेवरला बोलायचं एवढे शब्द नाहीये, ते अंतर्मुखातून येत आहेत, हृदयातून येत आहेत आणि या अशा माणसाच्या हातून मला सन्मानित केला। आज उपस्थित ते स्वतः आहेत, त्याचबरोबर आमचे भाऊ घाडगे महाराज इथे आहेत, त्यांचं सुद्धा तेवढंच स्थान आहे। तसेच आबानंद महाराज यांनी रविशेठ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला। या प्रसंगी रविशेठ पाटील यांच्या सामाजिक कार्यांचं त्यांनी कौतुक केलं। या मूर्तीची स्थापना काय आणि रविशेठचा वाढदिवस काय हे एक जोडलेला समीकरण तुम्ही जोडलेला आहात। खऱ्या अर्थानं ते चांगलं आहे। वाढदिवस या शब्दाचा अर्थ तुम्ही साजरा केलेला आहे की त्यांच्या असलेल्या वयाचा दिवस वाढला आणि तुम्ही आज सत्कार केला। 10 तारखेला वाढदिवस आणि 11 तारखेला तुम्ही सत्कार करता आहात, सन्मान करता आहात, खऱ्या अर्थानं त्यांची आठवण करता आहात। ही आठवण तुमच्यामध्ये सतत त्यांच्याबद्दलची राहून त्यांच्याकडून तुमच्या असलेल्या कामना पूर्ण होईल आणि त्यांना स्वामी सदाशिवाने गुरु दत्तात्रयाने उदंड आयुष्य देऊन खऱ्या अर्थानं त्यांनी जे चालवलेलं समाजातलं काम आहे ते खऱ्या अर्थानं राजकारण कमी आणि समाजकारण जास्त आहे। कारण पाहतोय ज्या ज्या ठिकाणी सत्य असतील, ज्या ज्या ठिकाणी पारायण असतील, ज्या ज्या ठिकाणी ईश्वरी काम चाललेलं असेल त्या ठिकाणी रविशेठचा हात पुढे पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं ते काम त्यांचं हिरिरीनं आणि कोणत्याही प्रकारचा मनामध्ये किंतु न ठेवता, कोणत्याही प्रकारची मनामध्ये अपेक्षा न ठेवता ते हिरिरीनं करत राहतात। साई चरणी तर त्यांनी त्यांचं आयुष्य वाहिलेलं आहे।